नागपूर दंगलीमधील मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने घरामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती समोर आली होती. फहीम खान याच्या घरामध्ये सुमारे 900 चौरस फुटांचे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली. नागपूर महानगरपालिकेने त्याला तात्काळ नोटीस बजावली होती. तसेच त्याच्या घरी देखील एक प्रत दिली. हे अतिक्रमण तातडीने पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले. दरम्यान आज सकाळी फहीम खान याच्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोझर आणि इतर सामानासह हजर झाले. तसेच फहीम खान याच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पूरा अवैध बांधकाम था, ठीक है। MRTP नोटिस हमने दिया था इनको 24 आवर्स का। उसके बाद भी हमने आज कार्रवाई चालू की। कितना अधिकृत रूप से उन्होंने निर्माण किया था? कितना बड़ा प्लॉट एरिया है? कितना प्लॉट का एरिया कितना है? प्लॉट एरिया नियर अबाउट 800 स्क्वायर फीट का प्लॉट एरिया है। नोटिस कब दिया गया? नोटिस कब दिया गया था और क्या उन्होंने उसका जवाब दिया? 23 को नोटिस दिया था, उन्होंने जवाब दिया और आज हमने कहा। सर कि पहले मंजिल पे कितने रूम्स थे, दूसरे मंजिल पे कितने रूम्स थे, कितना बड़ा प्लॉट था और किस तरह से कार्रवाई हुई, कितने इंस्ट्रूमेंट्स यूज हुआ, कितने पोकलैंड, कितने? देखिए, ये कार्रवाई के लिए हमने एक पोकलैंड एक JCB यूज किया। कितने रूम थे सर? नीचे के फ्लोर पे, ऊपर के फ्लोर पे कितने रूम थे? अभी गांधीबाग जोन में भी हो रही है सर। मराठी सांगा सर, कितने घरों में और होने वाला है सर? ये नहीं पता, आयडिया नाही। शहरातल्या इतर भागात कारवाई आहे? शहरातल्या इतर भागामध्ये पण काही गांधीबाग झोन मध्ये कारवाई कुठे कुठे आहे सर? गांधीबाग झोन कशा संदर्भातली कारवाई आणि कोणावर कारवाई होत आहे जी? अवैध बांधकामाच्या संदर्भात अवैध पण कोण आरोपी आहे की जे कोण आरोपी काय? आहेत त्यांच्यावर किती एकूण किती आरोपी आहे कोण सर किती कारवाई नाही ते मला नाही. होत आहे? गांधीबागला पण सर किती वाजता सुरू होईल? गांधीबागला तर मला माहित नाही, पण गांधीबाग झोनला कारवाई आहे. सुरू आहे तुम्ही तिथे सुरू होईल. सब चेहरे पे जा रहा चल एक करून घ्या। पोलीस फाटा लागलेला आहे, ते किती तैनात होते? अतिक्रमण काढताना महानगरपालिकेला सहाय्य म्हणून आम्ही एक DCP, 2 ACP, 15 अधिकारी, 150 कर्मचारी, 2 SRPचं प्लाटून आणि 2 RCP अशा प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सर, इथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आणखी विशेष व्यवस्था होती, कॅमेऱ्याची, CCTV, ड्रोनचे कॅमेरे, काय सांगाल त्याबद्दल? जे बाकी जे सहाय्य म्हणजे व्हिडिओ शूटिंग, ड्रोन शूटिंग, फोटोग्राफी, त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, फायर ब्रिगेडची व्यवस्था, अशा प्रकारची सगळी व्यवस्था ठेवलेली आहे. आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये बंदोबस्त आहे, पेट्रोलिंग आम्ही ठेवलेली आहे आणि कुठेही हे प्रक्रिया पूर्ण जी आहे ती अतिशय शांततेत सुरू आहे. फहीम खान हा मुख्य आरोपी होता दंगलीतला, त्याच्या विशेष फक्त त्याच्या घरालाच पाडण्यात आला आहे, बाकी कारवाई महानगरपालिकेने झाली नाही, काय सांगा? नाही, हा निर्णय जो आहे अतिक्रमण हटवण्याचा हा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय असतो. पोलीस हा बंदोबस्ताच्या भूमिकेत असतात, त्यामुळे त्याविषयी आम्ही बोलणं हे उचित राहणार नाही. पालिकेकडून म्हटलं जात आहे की पोलिसांनी सांगितलं होतं की हे महानगरपालिका प्रशासनाने सांगितलं होतं की घर पाडायचं आहे, काय सांगा? नाही, अतिक्रमणाचा जी निर्णय होतो तो पूर्णपणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी हे घेत असतात. पोलिसांकडून असं अतिक्रमण पाडण्याबद्दल कधी आदेश दिला जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. पुलिस प्रशासन की तरफ से पूरे बस्ती में आज एक तरीके से ड्रोन से नजर रखी जाएगी। हाँ, ड्रोन का हम इस्तेमाल कर रहे हैं और उसके साथ वीडियोग्राफी वगैरह वो भी हो रही है। पूरे एरिया में पेट्रोलिंग हमारी शुरू है और बाकी शहर में शांतता रहे, जहाँ पे ये कार्रवाई हो रही है वहाँ पे शांतता का माहौल रहे, इसका हम पूरा ख्याल रख रहे हैं। सर, आज जी जो कार्रवाई हुई, कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला, कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच. कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स. अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा. ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर, 4 सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी, भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट. 1 वर्षाची 100% मनी बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स.